एक चोर होता आणि त्या एका राज्यामध्ये तो नेहमीच चोरी करायचा. त्याचा उदरनिर्वाह म्हणजे काय? उदरनिर्वाह म्हणजे रोजचं जगणं त्याचं, म्हणजे पैसा, मजुरी, जे जे त्याच्या घरात लागेल, ह्या सगळ्या गोष्टी त्या कशावर होत्या? चोरीवर होत्या. तो नेहमी चोरी करायचा. चोरीच्या पैशातून घरात धान्य आणायचा आणि स्वतःच्या कुटुंबाचं पालनपोषण करायचा. मग असंच तो एका रात्री चोरीसाठी निघाला. चोरीसाठी कधी जाणार तो? रात्रीलाच जाणार. चांगली मध्यरात्र होती. जिकडे तिकडे पूर्ण अंधार पसरलेला होता आणि रातकिड्यांचा किर्र आवाज येत होता. आणि अशा वातावरणामध्ये तो चोरीसाठी निघाला. चोरीसाठी निघाल्याच्या नंतर त्याच्या मनामध्ये आलं की आपण रोज चोरी करतो. आपण आपल्या एका साधू महाराजाकडे, आपल्या एका गुरु महाराजाकडे जायला पाहिजे आणि त्यांना काहीतरी उपदेश त्यांच्याकडून आपण घ्यायला पाहिजे, असं त्याला वाटलं. आणि तो त्या रात्री एका मंदिरामध्ये जे एक साधू महाराज होते त्यांच्याकडे गेला आणि त्यांना म्हणाला, महाराज, मला काहीतरी उपदेश द्या. महाराज म्हणाले, तुला काय उपदेश देऊ बाबा? तू चोरी सोडत नाही आणि चोरी करणाऱ्याला मी उपदेश देत नाही. तरीसुद्धा यानं हट्ट केला, नाही, मला काहीतरी उपदेश द्या. माझं उदरनिर्वाह त्या चोरीवर आहे, परंतु चोरीमध्ये सुद्धा मला उपदेश काहीतरी पाहिजे. ठीक आहे, उपदेश तुला हा देतो की तू नेहमी प्रामाणिक राहा, खरं बोल. बस एवढं त्या साधू महाराजांनी त्याला म्हटलं आणि लगेच तो पुढे निघाला. ज्या राज्याकडे तो चोरी करायला निघाला होता त्या राज्याची त्याने वाट धरली. म्हणजे त्याच राज्यात तो राहत होता, परंतु तो कुठे चालला होता? राजवाड्यात चोरी करण्यासाठी जात होता. आणि जाता जाता त्याला मध्ये एक व्यक्ती भेटला आणि म्हणाला, का रे, कुठे चालला? त्याला लगेच आठवलं साधू महाराजांनी उपदेश केलेला. काय उपदेश केला होता? खोटं बोलायचं नाही. त्याने खरं सांगून दिलं, बाबा, मी इकडे चाललो, मी आता राजाच्या राजवाड्यात चोरी करायसाठी चाललो आणि ही चोरी मी माझ्या उदरनिर्वाहासाठी करत असतो आणि मी आज चोरी राजवाड्यात जाऊन करणार आहे. तर तो काय म्हणाला, माणूस, मी पण येतो तुझ्यासोबत. मग एकाऐवजी दोघं झाले आणि दोघंही निघाले. राजवाड्यामध्ये गेले. ते राजवाड्यामध्ये प्रवेश केला आणि सगळं हिरे, माणिक, मोती, मौल्यवान कापडं असं राजवाड्यामध्ये एक ठिकाण असते, त्याला जमादार खाना म्हणतात. कोणता खाना? जमादार खाना. म्हणजे खजिनाच, असं समजा, खजिना ठेवण्याची जागा. त्या ठिकाणी चोरी करायची होती. हे दोघेही बरोबर प्लॅन करून गेले. जमादार खाना कुठे त्यांना माहिती होता आणि लगेच त्यांनी जमादार खान्यामध्ये उडी मारली खिडकीतून आणि सगळ्यांच्या नजरा चुकवून ते तिथे पोहोचल्याबरोबर त्याने बरोबर ते संदूक उघडला. त्याच्यामध्ये हिरे, माणिक, मोती ठेवलेले होते आणि तिथे 3 हिरे ठेवलेले होते. काय? 3 हिरे ठेवलेले होते. हे दोघं जण होते. यांनी काय केलं? चोरांनी म्हटलं की आपण 2 हिरे घेऊ. सोबतचा म्हणाला, अरे, आपण सगळंच घेऊन चालू ना. हा चोर म्हणाला, मी सगळं नेत नाही, मला जेवढे लागते तेवढेच नेत असतो मी आणि मला फक्त माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल तेवढंच चोरायचं आहे. मग 3 का नाही घेत? 3 ठेवलेले आहेत ना इथं. नको, 2च घेऊ. कारण 3 जर घेतले तर आपल्या दोघात भांडण होतील. वाटायचे कसे 3? हिरा तर फोडता येत नाही. म्हणून 2 घेतले. चल पटकन, चल लवकर निघ. एखादा शिपाई येईल आपल्याला पकडलं. लगेच ते पुन्हा ते खिडकीतून उडी मारून पसार झाले. बाहेर गेल्याच्या नंतर एक हिरा यांनी वाटून घेतला आणि चोराच्या घरी गेला. दुसऱ्या दिवशी लगेच सगळीकडे माहीत झालं, अरे रे, चोरी झाली. जमादार खान्यामध्ये चोरी झाली राजाच्या आणि दरबार बोलवला गेला. आणि दरबार बोलवण्याच्या आधी जो सेनापती होता त्या सेनापतीला असं वाटलं की सगळे दागिने तर ठीक आहेत, काय गेलं फक्त चोरी?
2 हिरे चोरी गेले. होते हिरे किती? 3. हे सेनापतीला वाटलं एक हिरा जर आपण दाबला तर काय फरक पडते, अशी झालेली आहे चोरी. मग याने काय केलं, एक हिरा घेतला आणि लपवला आणि त्या संपूर्ण दरबारात सांगितलं, राजासाहेब 3 हिरे चोरी गेले आपल्या जमादारखान्यातून. राजाने विचारलं बाकीचं सगळं व्यवस्थित आहे, दागिने वगैरे काही कोणीही नेले नाहीत, फक्त 3 हिरे चोरी झालेले आहेत. लगेच दरबार बोलवलेला असतोच. राजाला सगळं माहीत होते काय झालं कसं झालं ते. राजा म्हणतो मी तुला सेनापती केलं होतं आणि तू खोटा निघाला. महाराज असं कसं खोटा निघाला? अरे बाबा फक्त 2च हिरे चोरी झाले होते, 3रा हिरा चोरीच झाला नव्हता. नाही असं तुम्ही कसं काय म्हणू शकता, चोरी झालेली तुम्हाला माहिती आहे का? हो मला माहिती आहे, कारण ज्या रात्री तो चोर चोरी करायला निघाला होता, तो चोरी करायला निघाला होता तेव्हा मी सुद्धा आपल्या राज्याचा हाल हवाल पाहण्यासाठी आणि सगळं राज्य कसं चालते, कोणाच्या काय समस्या येतात हे जाणून घेण्यासाठी वेषांतर करून गेलो होतो. वेषांतर म्हणजे कपडे वेश बदलून गेलो होतो आणि मी राज्यात फिरत होतो तेव्हा तो चोर मला दिसला. चोराने मला सत्य सांगितलं सगळं, राजाच्या राजवाड्यात चाललो चोरी करायसाठी. आणि मग मी विचार केला की हा काय करते चोरी ते पाहूया. आणि त्यानंतर मी सुद्धा त्याच्यासोबत चोरी करायला गेलो होतो. तिथे एक चोर नव्हता, 2 चोर होते आणि त्या 2 चोरामधला मी एक होतो. आणि त्यामुळे मला माहिती आहे, हे बघ माझ्याकडे एक हिरा आहे आणि एक हिरा त्या चोराजवळ आहे, 3रा हिरा तू चोरला, त्याच्यामुळे आज तू सेनापती पदावरून तुला मी पाय उतार करत आहोत, तुला काढून टाकत आहे. आणि चोराच्या घरी निरोप पाठवला, चोराला बोलवून घेऊन आलं आणि चोराला सांगितलं आजपासून तू माझा सेनापती, तूच माझा प्रधान. आणि त्या चोराला आश्चर्य वाटलं, मी चोरी केलेली असताना सुद्धा ह्या गोष्टी मला कशा मिळाल्या? तर का मिळाल्या त्या गोष्टी रे? सांगितले होते. तो खरं बोलला, तो प्रामाणिक राहिला. त्याच्याकडे ढिगभर सोनं नाणं असताना सुद्धा त्याने त्याच्या परिवाराला लागेल एवढा एकच हिरा नेला होता. तो हिरा विकणार होता आणि त्याच्यामधून जे उत्पन्न मिळणार होतं त्या उत्पन्नामधून तो त्याचा परिवार त्याचा उदरनिर्वाह करणार होता. त्यामुळे राजाला तो चोर प्रामाणिक वाटला. जो चोर असूनही एवढे मोठे दागिने असताना सुद्धा, एवढे मोठे हिरे जवाहीर असताना सुद्धा ज्याला मोह सुटला नाही तो खरा माणूस. आणि जो राजाचा सेवक आहे एवढा मोठा, ज्याच्याकडे एवढं मोठं पद आहे, सेनापती आहे, तो सुद्धा हात मारून घेतो. ज्याला काय म्हणतात, वाहत्या गंगेमध्ये हात धुवून घेणे. आपल्याकडे म्हण आहे की नाही, वाहत्या गंगेत हात धुवून घेणे म्हणजे चोरी तर झाली, एक आपण दाबला तर काय फरक पडते, असं त्याला वाटलं. आणि मग राजाने ठरवलं की हा सेनापती आपल्याला नको आणि त्या चोराला सेनापती म्हणून नियुक्त केलं. का नियुक्त केलं? कारण त्याच्याकडे प्रामाणिकपणा होता, तो खरं बोलत होता. आणि जेव्हा त्याला नियुक्त केलं त्यानंतर तो चोरी करायचा प्रश्नच नव्हता, कारण त्याचा उदरनिर्वाहाचा मुख्य माध्यमच काय झालं होतं, तो सेनापती झाला होता. त्यामुळे काय करायला पाहिजे रे आपण? नेहमीच खरं बोलायला पाहिजे, अधिक प्रामाणिक असायला पाहिजे. प्रामाणिकपणाचं फळ कधी ना कधी मात्र आपल्याला मिळतच असते. सगळ्यात शेवटी अजून एक गोष्ट लक्षात घ्यायची, चोरी करणं चुकीचं आहे. चोरी करणं चुकीचंच आहे. तो चोर सुधारला, तो सेनापती झाला, आपल्याला चोरी करायची नाही. आपल्याला फक्त याच्यातून काय घ्यायचं आहे? बोध काय घ्यायचा आहे की प्रामाणिक राहिल्याच्या नंतर, सत्य बोलल्याच्या नंतर आपल्याला त्याचं फळ कुठे ना कुठे चांगल्या पद्धतीने मिळते.